किती मस्त आहे. कोणाकोणाला असं नेचर आवडतं बघायला? सर्वांना आवडतं ते तर आहेच. मज्जा येते. मज्जा आहे मज्जा. राहायला कोणाला नाही आवडणार? नाही राहायला नाही आवडणार. राहायला मग इकडनं साप येतो की तिकडनं वाघ येतो. दगड कोसळतात. दगड कोसळतात. म्हणून राहणार कोणीच नाही. मागच्या वर्षी आम्ही आलो त्यावेळेस भुट्ट्यावाला बंद होता. बंद कुठे होता? हो बंद होता. आपण मागच्या साल तेव्हा पावसात नव्हतं आलो ना. हे बघा भुट्ट्यावाला बघ किती चालेल मस्त. हा ते भुट्टा कोणाकोणाला आवडतो पावसात खायला? सर्वांना. आजी कसं वाटतंय? एकदम सुंदर वाटतं. छान वाटतं. मज्जा येते ना? मज्जा येते. आता आई कसं वाटतंय? आजी छान वाटतं. आयुष्यात पहिल्यांदा असं फिरायला गेले असं. आता इथे आम्ही पोहोचलेलो आहे प्रति बालाजीला. बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे ना. मोबाईल ते गाडीत ठेवा. मला भूक लागली. मला ट्रॅव्हलिंग मध्ये खूप भूक लागली. आता सर्वांनी तर मिसळ खाल्लेलीच होती पण मी काहीच नव्हतं खाल्ले. त्यामुळे मला खूप भूक लागलेली होती. त्यामुळे पहिले आम्ही जेवण केलं आणि तुम्हाला मी पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की घरूनच भरपूर खायला घेतलं होतं. इडली चटणी आणि खिचडी भात जो माझा फेवरेट आहे. आणि त्यात बाहेर पण पाऊस चालू होता भरपूर. त्यामुळे आम्ही गाडीतच जेवण करून घेतलं. आता प्रति बालाजीवरून निघाल्यावर आम्ही थोड्या वेळ इथे थांबलो पाय मोकळे करण्यासाठी. कारण आजीन ते खूप जाम झाले होते बसून बसून. आता झालं असं की प्रति बालाजीला आम्ही गेलो तर तिथे फोन अलाउड नाही आहे. त्यामुळे ना आम्ही गाडीमध्येच फोन ठेवला आणि फक्त दर्शन घेतलं आणि मग थोडंफार तिथे खाल्लं जेवण वगैरे केलं. काय झालं तिथे नेमकी होता भरपूर पाऊस. त्या पावसामुळे बाहेर जाता नाही आलं. मग आम्ही गाडीतच जेवण करून घेतलं. आता आम्ही निघालोय घरी. म्हणजे घरी जाऊ किंवा एक मंदिर आहे म्हस्कोबा महाराजांचं. ते पण खूप छान आहे. तर म्हटलं ते आईंना आणि आजींना दाखवून देऊयात. मग आता तिकडे जाऊ नाहीतर मग डिरेक्टली घरी जाऊ. बघू आता कुठे नेतात हे. आम्ही आता एंट्री केली आहे म्हस्कोबा महाराज मंदिरामध्ये. आणि तुम्ही वातावरण बघा. इथलं एवढं छान वातावरण आहे. इथे कधीही व्हिजिट द्या. फक्त संडेला येऊ नका कारण हॉलिडेला खूप गर्दी असते इथं. ऑड डेला या आणि खूप शांत आणि निवांत वातावरण आहे. आहे माझं लक्ष. तर या पद्धतीने ते मंदिर आहे आणि खूप छान आहे. तुम्ही बघायला या. खूप सुंदर वाटेल तुम्हाला. इथे जे नक्षीकाम केलं आहे ना ते खूप छान केलं आहे. मस्त आहे ना. कोणता? हे लक्ष्मीनारायणच्या शेजारी ना दत्ताचं आहे. तर ते ना आम्ही बघत होतो दत्ताचं. ते डिझाईन काढायलाच किती वेळ गेला असं. हा खरं आहे. बारकाईने काम आहे ना एकदम सुंदर केलेलं आहे. हे म्हणताय ना तुम्ही? हो ते पण. आणि हे कालिका माता जेजुरीला छोटं आहे आय थिंक. एवढंच आहे. छोटं आहे ते. हे उंच आहे. सुंदर केलं आहे ना. कासव तर केवढं मोठं. आता हे जे म्हस्कोबा महाराज आहे. तुम्ही म्हणाल मग आता म्हस्कोबा महाराज म्हणजे कोण आहे हे? तर म्हस्कोबा महाराज म्हणजे महादेवांचंच एक रूप आहे. कुंकू घेतला. काय झालं? मी तेच सांगतोय जाणार नाही असं. चल आता ते डाग लागले त्याला. आता ओलं झालं ते. काय बोलले तुम्ही मला? ओलं झालं ना डाग लागले त्याला. नाही नाही तुम्ही आता मला काय नाही. तू देवी झाली असं. तूच देवी दिसू राहिली.
काहीतरी, तिथं निवांत बसू आता. या पद्धतीनं त्यांनी नक्षीकाम केलेलं आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदरतेने, एकदम बारकाईने, आणि ते जे कलर वगैरे खूप सुंदर केलेलं आहे. असं वाटतं ना ते बघतच राहावं. ओ तिकडे चला ना 2 मिनिटं पुढे. इथलं वातावरण तर बघा किती छान आहे. मस्त वाटत होतं खूप. काय हो, छान आहे वातावरण आणि मंदिर पण खूप छान आहे. केवढ्या हाड्या घालतात हो तुम्ही कपाळावर. डोळ्यातील चमकते माझ्या. ऊन हे काय अर्धनारीश्वर. आम्ही 2 वर्षापूर्वी येऊन गेलो होतो, तेव्हा पण या मंदिराचं कामच चालू होतं आणि आत्ताही काम चालू आहे. त्यावरून लक्षात येतं की किती बारकाईने काम केलेलं आहे या मंदिराचं आणि किती सुंदरतेने ते सर्व यांनी असं दाखवलं आहे. हे एवढी हवा सुटलेली होती ना की बस. त्यानंतर आम्ही इथे ह्या मंदिरात छान निवांत बसलो होतो. शांततेत छान वाटत होतं आणि नंतर थोडेफार फोटोज क्लिक केले. देवाचा प्रसाद नाही विषय, गोड नाही खात मी. बुंदी जिलेबी गोड, लय गोड असत, एवढं गोड नाही खात. मळमळ होती आहे. नंतर आम्ही इथून निघालो आणि थोडेसे मस्त छान सेल्फी क्लिक केले. येता का नाही आता? कसं वाटलं आई आज तुम्हाला? खूप बरं वाटलं. मज्जा आली मस्त. हो ना, खूप छान वाटलं. आपण नेक्स्ट टाइम तामिनी घाटात जाऊयात. खूप मस्त वाटेल. खूप खूप. तुम्ही काय आंब्याची झाडं तोडतायत का? आंबे तोडतायत का? पानं. अच्छा, याच्यासाठी. लावू घट बसवायला 5 पाण्या लागतात घट बसवायला, पण घ्या अजून तोरण बांधून. त्या मंदिरातून निघाल्यानंतर आहे ना रस्त्यात भाजीपाला लागला. शेतकरी लोकांचा खरंच भाजीपाला छान असतो, तर म्हटलं चला आता भाजीपाला घेऊनच चालूया. आणि रस्त्यात येता येता काणिफनाथांचं मंदिर लागतं, तर हे बोलले चला आपण तिथं पण जाऊन येऊ, दर्शन घेऊन येऊ. म्हटलं चला. मी हे मंदिर पण खूप छान आहे. असं वरती चढून जावं लागतं पायऱ्या, पण खूप छान आहे आणि वरून जे नेचर दिसतं ना ते बघण्यासारखं आहे. पिल्लूला आज एकदम मज्जा मज्जा येते. पिल्लू आज किती ठिकाणी फिरला आणि असं रडलं सुद्धा नाहीये. ते यांनी सर्वांनी थोडा थोडा चहा घेतला आणि लगेच आम्ही वरती जायला निघालो. अशा उंच उंच पायऱ्या आहे, त्यामुळे इतकं थकायला होत आहे ना. हे तर बघा, पिल्लूला घेऊन थकून गेले. थकले? दम लागला? अच्छा ठीक आहे. मी म्हणते माझ्याकडे द्या, तुम्ही ते पण नाही देते. मी काय करू? तू पण माझं बाळच आहे. दोघी बाळांच्या काळजी घ्यायची का तुम्हाला? मोठ्या बाळाला तर नुसते रुसवतं. मोठं बाळ. हे बघा, मंदिर खूप सुंदर आहे आणि नेचर तर इतकं छान आहे ना. आजूबाजूला खूप सुंदर आहे आणि वरती मंदिर आहे. चला आता मंदिरात दर्शन करूया. बघ ना किती छान निसर्ग सौंदर्य. असं वाटतंय ना बघत राहावं हे सगळं.
2च मिनिटं फक्त. हे बघ तुला इथे हत्ती दिसेल. ते हत्ती काय आहे की तिचे कानातून ते नवनाथ दिसत आहे ना कानिपनाथ, तर ते कानिपनाथाचा जन्म हत्तीच्या कानातून दाखवलाय. असं दृश्य त्यांनी असं दाखवलेलं आहे. अच्छा, किती सुंदर आहे ना. खूप छान केलंय. अच्छा, म्हणून त्यांचं नाव कानिफनाथ आहे का? हो. अच्छा. हो रे बाबा, धरलेच आहे मी इथे, पकडलेला आहे. येस. चला मग मंडळी, आजचा ब्लॉग इथपर्यंतच. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच अशा नवीन व्हिडिओ सोबत. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला. चला बाय.